टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे। आजच्या ठळक बातम्या। दिल्लीत भीषण अग्निकांड, रेस्टॉरंटमध्ये 21 जणांचा होरपळून मृत्यू। सुरत जवळच्या बस अपघातात एकाची ओळख पटवणं कठीण। गिर्यारोहक गृहीता सचिन विचारे सन्मानित। ठाण्याच्या अनुष्का राऊत हिने मिस इंडिया फर्स्ट रनरअप हा मान पटकावला। मान्सूनचा नवा अंदाज, 24 तासात केरळमध्ये दाखल होणार। दिल्लीत मालवीय नगर येथील हौज राणी भागात बुधवारी सकाळी एका उपाहारगृहात भीषण आग लागली। यात 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। अनेक जण गंभीर भाजल्यात, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघाताची भीषणता इतकी होती की अनेकांना उपाहारगृहातून बाहेरच पडता आले नाही। मृतांमध्ये अनेक विदेशी नागरिकांचा समावेश आहे। उपाहारगृहामध्ये 65 नागरिक होते। अग्निशमन दलानं तत्काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यापूर्वीच आगीचा भडका उडाला आणि त्यात अनेक लोकांचा भाजून मृत्यू झाला। सुरतच्या बारडोली गावाजवळ महाराष्ट्रातील एसटी बसचा भीषण अपघात झाला। बसनं पेट घेतल्यानं या बसमधील 7 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला। मृतदेह अत्यंत विचित्र पद्धतीनं जळाल्यानं त्यांची ओळख पटलेली नाही। 7 पैकी फक्त एकाच मृतदेहाची ओळख पटली आहे। बाकीच्या 6 मृतदेहांची ओळख पटण्यासाठी नातेवाईकांकडून DNA नमुने घेण्यात आलेत। 6 पैकी 5 नातेवाईकांनी नमुने दिलेत, तर 6व्या व्यक्तीचा कोणीच नातेवाईक आला नसल्यानं DNA नमुना मिळू शकला नाही। त्यामुळे 6व्या व्यक्तीची ओळख पटणं कठीण होणार आहे। तसेच या 6व्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे। गुहागर तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील रहिवासी युवा गिर्यारोहक कुमारी गृहीता सचिन विचारे हिने मिशन इंडिया समिट 16 राज्य 16 शिखरं या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मोहिमेद्वारे अवघ्या 32 दिवसात भारतातील 16 राज्यांमधील 16 सर्वोच्च शिखरं यशस्वीरित्या सर करून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला। मंत्री आदिती तटकरे यांनी गृहीता विचारेचा मंत्रालयात सत्कार केला। सध्या कुमारी गृहीता विचारे मुंबईत वास्तव्यात असून सचिन गंगाधर विचारे यांची 11 वर्षीय सुकन्या आहे। नमस्कार, माझं नाव गृहीता सचिन विचारे आहे आणि मी आता 11 इयर्सची आहे आणि मी आजपर्यंत 110+ ट्रेक्स केलेले आहेत। महाराष्ट्रात काही आणि इंटरनॅशनलमध्ये मी 4 ट्रेक्स केलेले आहेत। एव्हरेस्ट बेस कॅम्प, किलिमंजारो, अजरबैजान, मध्यबजान आणि अजून महाराष्ट्रामध्ये पण मी खूप सारे ट्रेक्स केलेले आहेतच, टेक्निकल पण आणि नॉर्मल सह्याद्री। तर आता मी 16 स्टेटचे 16th हायेस्ट पीकसुद्धा केलेले आहेत। बेटी बचाव बेटी पढावचं स्लोगन घेऊन आणि त्याचा बॅनर मी दर 16 स्टेट्सच्या हायेस्ट पीकवरती मी तो फडकवलेला आहे। तर आज इथे मला आदिती तटकरे मॅडमनी इथे बोलवलेलं आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी मला आशीर्वादसुद्धा दिला आहे। धन्यवाद। टिस्का मिस अँड मिसेस इंडिया प्रेझेंट ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि मोठ्या सौंदर्य स्पर्धांपैकी एक आहे। या स्पर्धेचे 5वे पर्व 28 मे ते 31 मे दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते। देशातील विविध राज्यांमधून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्विमसूट फेरी पार पडली। या फेरीमध्ये अनुष्का अनिल राऊत हिने उत्कृष्ट कामगिरी करत मिस बॉडी ब्युटिफुल हा किताब पटकावला। दुसऱ्या दिवशी टॅलेंट राऊट आयोजित करण्यात आला। या फेरीमध्ये अनुष्कानं मराठी गाणं मला जाऊ द्या ना घरी यावर नृत्य सादर केले। तिची आणि सहस्पर्धक आयुषी लाडे हिची कामगिरी इतकी उत्कृष्ट होती की हा क्षण स्पर्धेतील अत्यंत चुरशीचा आणि संस्मरणीय ठरला। तिसऱ्या दिवशी नॅशनल कॉस्ट्यूम राऊंड झाला। या फेरीमध्ये अनुष्कानं गंगा नदीचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या आकर्षक आणि प्रभावी सादरीकरणामुळे बेस्ट नॅचरल कॉस्ट्यूम हा किताब जिंकला। चौथ्या दिवशी ग्रँड फिनाले पार पडला। सुरुवातीला 16 स्पर्धकांमधून अनुष्काची टॉप 8 मध्ये निवड झाली। त्यानंतर तिने टॉप 3 मध्येही स्थान मिळवत अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली। स्पर्धेच्या अंतिम निकालामध्ये नागपूरच्या आयुषी लाडे हिला मिस इंडिया सेकंड रनरअप घोषित करण्यात आले। ठाण्याच्या अनुष्का राऊत हिने मिस इंडिया फर्स्ट रनरअप हा मान पटकावला, तर बंगळूरच्या माही मलिक हिने टिस्का मिस इंडिया 2026चा किताब जिंकला। किनारपट्टीवरील शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे। यंदा पाऊस केव्हा पडेल या चिंतेत शेतकरी दिसून येतोय।
पेरण्या लांबू नयेत म्हणून शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे. मात्र आज हवामान खात्यानं जाहीर केल्याप्रमाणे कोणत्याही क्षणी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होईल. पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. त्यामुळे 9 जूनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.